सुंदरते रूप कृष्ण चक्रवर्ती सुंदरते रूप कृष्ण चक्रवर्ती राहू माझ्या चित्ती अखंडित राहू माझ्या चित्ती अखंडित भगीरथ म्हणे तो गीता उच्चारू 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 सर्व आधी स्मरो श्री कृष्णासी सर्वाधी स्मरो श्रीकृष्णासी सुंदरते रूप कृष्ण चक्रवर्ती सुंदरते रूप कृष्ण चक्रवर्ती राहू माझ्या चित्ती अखंडित राहू माझ्या चित्ती अखंडित सर्वज्ञ श्री भगवान कृष्ण आदित्याचे मंदिर होते आदित्याचे मंदिर होते सर्वज्ञ ही सुंदर होती सर्वज्ञानी सुंदर होते पवित्र वेलापुरा पवित्र वेलापुरा स्वामी चक्रधरा स्वामी चक्रधरा तू सृष्टीचा मालक असता सृष्टीचा मालक असता चराचरावर तुझीच सत्ता चराचरावर तुझीच सत्ता देवा परमेश्वरा देवा परमेश्वरा स्वामी चक्रधरा स्वामी चक्रधरा सर्वज्ञांच्या लीळांचे चिंतन घडावे जीवनामोचे पावन व्हावे पुलकित व्हावी धरा पुलकित व्हावी धरा स्वामी चक्रधरा स्वामी दयान मन माझे गुरुपदा दयान मन माझे गुरुपदा जेने दाखविलानंद कंदा जेने दाखविलानंद कंदा कारण पिटे मज कदा तो कारण पिटे मज कदा देवा परंपरा तूच पिढी देवा परमानंदा तुझ पेढी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय प्रथम आपण आपल्या आईला गुरु आईला दंडवत आपली महाराष्ट्रामध्ये वयामध्ये सर्वात मानव पंथात वडील असलेल्या आपल्या शंभरी गाठी त्यांनी शंभरी गाठी अशा आईला कारण ज्यांनी हा देव दाखवला ज्यांनी हा पंथ दाखवला ज्यांनी हे धर्म दाखवलं त्यांना आपण वंदन करून केलं पाहिजे की ज्यांनी आपल्याला खरा ईश्वरी मार्ग दाखवला अन्य देवतेपासून दूर करून ईश्वर धर्माला लावलं ज्यांनी ईश्वर धर्माला लावलं त्याची आपल्यावर फार उपकार असतो कारण त्यात हा जीव अज्ञान आहे या अज्ञान जीवाला आपण कोण ज्ञान प्रणवत नाही यासाठी लीळेमधून काय घ्यायचं आपण लीळा चरित्रातून काय घ्यायचं तर लीळा चरित्रामधून आपल्या स्वामीनं जे पांडियाला पैठणला जे पांडिया देवाधर्माला मानित नव्हता आणि तो काहीच कर्मकांड करत नसल्यामुळं आणि त्यानं कधी
एवढी पैठणला ईश्वर अवतार असताना सुद्धा कधी देवाला त्यांनी नमस्कार केला नाही, कधी देवाला त्यांनी दंडोत केला नाही. कोण्या जीवाचा काय अधिकार आहे, कोण्या जीवाचा काय अधिकार आहे ते परमेश्वरच जाणतात. अशा पद्धतीने तो पांड्य, नास्तिक असणारा पांड्य, एके दिवशी त्याला झोपीमध्ये, त्या झोपीमध्येच आणि झोपीतच असताना त्याला यम वरून यम आले. न्यायला आले नाही, त्या पांड्याला न्यायला आले नाही. त्याला खूप त्याचा आणखी त्याला बाकी वगैरे ठेवायचं होतं खाली, पण झोपीमध्ये त्याला यम अशी मुद्दलानं मारत होते. त्याला मार चालू होता, यमाचा मार चालू होता, जो मृत्यूनंतर जीवाला असतो मार. तो मार चालू असताना पांड्याला कधी देव माहीत नाही, काही नाही, तरी पण तो तर त्यावेळेस त्याला अशी कोणीतरी साधू पुरुष दिसतात, अशी मूर्ती दिसती आणि ते चक्रधर स्वामी त्याला स्वप्नात दिसायले आणि चक्रधर स्वामी त्याचं रक्षण करायचे. म्हणजे चक्रधर स्वामी त्याला यमाला सांगतात की याला मारू नये. श्री चक्रधरा हे नाम पांड्याला स्वप्नी उच्चारले. ते पहिलं नाम आपल्याला गुरुनं सांगितलं, ते 5वं नाम ते पांड्याला जे स्वप्नामध्ये नाम सांगितलं होतं तेच आपल्या गुरुनं 5वं नाम आपल्याला सांगितलं. ते नुसतं आपण गुरु केला सांगितलंच नाही, तर आपल्या गुरु करते वेळेसच आपण असा संकल्प सोडलेला असतो की देवा, ही तुझी जी 5 अवताराचे 5 नामं आहेत, तर मी माझ्या अंतकाळापर्यंत मी ती आठवी, तर माझ्या गुरु करण्याचं काही सार्थिक होईल. म्हणून हे अंतकाळापर्यंत 5 नाम आठवले पाहिजे. आपल्या स्वामींनी पैठणला, आता आपण जो कृष्ण भगवंताचा का अभंग घेतला, की आपल्या स्वामीनंच पहिलं नाम श्रीकृष्णाचंच उच्चारलं. आपल्या देवानी पहिलं नाम 3ऱ्या अवताराचं का घेतलं नाही, 4थ्या अवताराचं का घेतलं नाही? तर आपल्या स्वामींनी पहिलं नाम तुम्हाला कोणतं सांगितलं, तुमच्या गुरुनं तुम्हाला कोणतं नाम सांगितलं, की द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती हे पहिलं नाम. म्हणून पहिल्या नामाचं आपण वंदन केलं. आणि स्वामी पैठणला असताना काही लीळा घडली. तर स्वामी पैठणला असताना पैठण हे म्हणजे आपलं संपूर्ण ज्ञानाचं पीठ आहे. ज्ञानाचं म्हणजे संपूर्ण जेवढे जगामध्ये ग्रंथ आहेत तेवढे पैठणला आहे. पैठणला हे सगळं विद्येचं एक महाविद्यालय, विद्येचं पीठ आहे. अशा धर्मक्षेत्राचं पीठ आहे. तिथं सर्व पंडितांचं ते त्या ठिकाणी. अशा असताना पैठण स्वामींनी सुद्धा पैठणच का निवडलं, कारण तिथं धर्म, अशा प्रकारचं धर्म जागृती ही पैठण. आणि स्वामींनी परिभ्रमण करता करता गुजरातहून स्वामी निघाले. स्वामींनी श्री प्रभुबाबांना निमित्त केलं आणि श्री प्रभुबाबांना निमित्त केल्यावर पैठण आली. शौर भोगावती नावाची गंगेच्या गोदावरीच्या काठावर त्या ठिकाणी शौर भोगावती नावाचं एक बारव आहे. आताही बारव, त्या बारवेचं पाणी गंगेला जात नाही, गंगेचं पाणी त्या बारवेला येत. अशी ती बारव आहे. अशा त्या शौर भोगावतीच्या काठावर शौर भोगावतीला असताना स्वामीच्या सोबत काही भक्तिजन होते. त्यामध्ये वयोवृद्ध अशी असणारी एक मूळ निमित्त महानुभाव संप्रदायाला लाभलेली, खरी ती मूळ महानुभाव संप्रदायाला लाभलेली एक महादाईसा ही पुराण ऐकून यायची. श्रावण महिन्यात पोथ्या चालायच्या, ती पुराण ऐकायची, शास्त्र ऐकायची, बरेच वेद उपनिषद ऐकून यायची. आणि स्वामीला पैठणला शौर भोगावतीच्या ठिकाणी पहिली महादाईसांनी ही लीळा विचारली. ही लीळाचरित्र जे ग्रंथ निर्माण झाला, या ग्रंथाचा जन्म कुठे झाला, शौर भोगावतीला झाला. पैठण इथे महादाईसांनी पहिली लीळा विचारली. आपल्या दयाळू मयाळू अशा परमेश्वराला पहिली लीळा विचारली. ती कोणती विचारली, की पहिली महादाईसांनी
कारण महादाईसामुळं हा पंथ जिवंत राहिला. महादाईसामुळं लीळा चरित्र निर्माण आलं. महादाईसामुळं जसं एका द्वापार युगामध्ये कृष्णाच्या निमित्ताने युद्धाच्या प्रसंगातून अर्जुनाला निमित्त करून सगळ्या जगाला भगवद्गीता सांगितली आणि सगळ्या जगाला भगवद्गीतेचं निरूपण करून सांगितलं की सर्व धर्माना परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच असा अर्जुनाला संदेश दिला की या जगामध्ये मला केवळ एका परमेश्वराला शरण गेल्याशिवाय या जीवाचा उद्धार नाही म्हणजे नाही. तसं महादाईसाला स्वामी प्रसन्न झाले पैठणला आणि पहिली क्रीडा महादाईसाने विचारली. आपण होऊन देवानं सांगितलं का पहिल्यानं? देव आपण होऊन कधी सांगितलं, गुरु कधी आपण होऊन सांगणार नाही. पुढच्याला आवड पाहिजे, पुढच्याला चाड पाहिजे, पुढच्याला थोडंसं वेळ पाहिजे. वेळ पाहिजे. श्रावण महिन्यात वगैरे एक 15 मिनिटं अर्धा तास का होईना आपल्याला देवदेव करायला वेळ मिळाला पाहिजे. ती वेळ फार मुश्किलनं काढावं लागतो. म्हणून हे काहीतरी श्रावण महिना म्हणजे कसं आहे, वसुदेव देवकीच्या पुण्याच्या राशी, वसुदेव देवकीच्या पुण्याच्या राशी म्हणून जन्मनी श्रीकृष्ण श्रावण मास. ते पुण्य कोणाचं आहे? पुण्य तुमचं आमचं आहे. ते पुण्य कोणाचं आहे? त्या देवकीचं, त्या वसुदेवाचं आहे. या वसुदेवाच्या देवकीच्या निमित्ताने देवकीच्या कुळामध्ये जन्म घेऊन अवतार घेऊन जगाचा उद्धार करण्यासाठी त्या वसुदेव देवकीच्या पुण्याईमुळं कृष्ण महाराज या श्रावण महिन्यामध्ये अवतार घेतला. जन्म नाही, जीवाचा तो जन्म असतो, देवाचा अवतार असतो. अशा प्रकारचं या ठिकाणी महादाईसाने होऊन विचारलं. स्वामी प्रसन्न आहेत. प्रसन्न त्या ठिकाणी असताना जी या परमार्गाशी पर म्हणजे नवनगरीच्या पलीकडे असणारा हा पंथ, नवनगरीच्या पलीकडे असणारा हा धर्म, तो धर्म म्हणजे महानुभाव पंथ. नवनगरी म्हणजे 81 कोटी 1.25 लाख 10 देवतेच्या पलीकडला, मायेच्या पलीकडला, चैतन्य मायेच्या पर आवराच्या पलीकड असा हा पंथ म्हणजे तो ईश्वराचा पंथ, तो महानुभाव पंथ. अशा त्या हे महानुभाव पंथ म्हणजे या परमार्गाचे महादाईसा होऊन विचारते की जी स्वामी जगन्नाथा या परमार्गाशी आदकारण कोण आहे, कोण गुरु आहे, या परमार्गाचे खरे गुरु कोण आहे. तर त्यावेळी स्वामींनी प्रसन्न होऊन महादाईसाला पहिली लीळा सांगितली. या लीळा चरित्र ग्रंथातली. म्हणून पहिली लीळा म्हणून काय सांगते की बाई या परमार्गाशी आदकारण श्री दत्तात्रेय प्रभू. श्री दत्तात्रेय प्रभू हे सकळ जगाचे गुरु आहेत. सगळ्या जगाचे गुरु, समाजाचे गुरु, सगळ्याचे गुरु. कैकाड्याचे गुरु, भिसड्याचे गुरु, मंदिराचे गुरु, सर्व संप्रदायाचे गुरु दत्तात्रेय प्रभू. पण महानुभाव संप्रदायाचे खरे गुरु ते म्हणजे जगाचे गुरु असणारे दत्तात्रेय प्रभू हे ह्या पंथाचे पहिली गुरु. अशा प्रकारे त्या दत्तात्रेय प्रभूची लीळा स्वामींनी पहिल्या चरित्रामध्ये सांगितली. प्रणाम.